शुभमंगल सावधान हे शब्द ऐकत समर्थ रामदास स्वामींनी वयाच्या 12व्या वर्षी लग्न मंडपातून पलायन केलं आणि भारतात फिरू लागले. वयाच्या 24व्या वर्षी प्रवास करताना ते हिमालयात आले, जिथे त्यांना आत्मज्ञान झाला. त्यावेळी प्रभू रामाने त्यांना धार्मिक कार्य करण्याची आज्ञा दिली. ते श्रीनगरला आले असताना त्यांची भेट शीख गुरु हरगोविंदजी महाराज यांच्याशी झाली. गुरु हरगोविंदजी महाराजांनी त्यांना धर्मरक्षण करण्यासाठी मार्गदर्शन केले. प्रवासात लोकांची होत असलेली हाल पाहून त्यांना वाईट वाटले. मोक्ष प्राप्ती बरोबर स्वर्ग स्थापन करून लोकांना जुलमी राज्याचे अत्याचारापासून मुक्त करणे हे त्यांनी आपल्या जीवनाचे ध्येय केले. लोकांना सरकारच्या विरुद्ध गोळ्या होण्याचे सांगत फिरला. या प्रयत्नात त्यांना छत्रपती श्री शिवाजी महाराज सारखे शूरवीर शिष्याचे लाभ झाले आणि स्वर्ग स्थापन करण्याचे स्वप्न त्यांची अस्तित्वात साकार झाले. समर्थ रामदास स्वामींची ही गोष्ट आता आपण पाहूया. श्री राम जय जय राम, श्री राम जय जय राम, श्री राम जय जय राम, श्री राम जय राम. स्वामी स्वामी आम्हाला वाचवा, स्वामी मदत करा. डोळे उघडा स्वामी, कृपा करा आमच्यावर. अरे काय झालं, तुम्ही असे घाबरला का आहात? घात झाला महाराज. एका मुघल अंमलदाराने आमची गावचे दिवसा डोळ्या पडवून नेले स्वामी. आणि तेव्हा तुम्ही काय तुमच्या एकाची त्यांचा सामर्थ्य मोठा आहे महाराज. त्याला प्रतिकार करायला तुमच्यासारखा समर्थ पुरुष पाहिजे स्वामी. काहीतरी चमत्कार करा आणि त्या स्त्रीला सोडवा. मी काही चमत्कार, मी तुम्हाला मदत करतो. महाराज टाकली गावात मिळाल्या कुलकन्याला. आपण तुमचा कमंडलूतले पाणी शिंपडून जीवन केलं. मी स्वतः पाहिलं आहे स्वामी. तुमचा अधिकार मोठा आहे. ते काम मी त्याची व्याख्या भरली अशी प्रभू रामचंद्रांची इच्छा होती. पण महाराज त्यावर अंत्यनाट्य रखलं. प्रभू रामचंद्राला तुम्ही साखर घातलं. तसं करा ना पुन्हा एकदा महाराजांसाठी. ज्या आधी प्रभू राम अरे ती स्वतःचीच एका बलाच्या राक्षसा बघली होती. ती आता स्वभावाने परत जिंकून आणले. त्या बेकार मांजर लोकांसाठी अधिकाचा लाठी त्याचा सामना करा धावून येईल. महाराज आमच्यावर मुघलांचे राज्य आहे. का म्हणून? कारण तुम्ही त्यांना विरोध करता, कारण तुम्ही हातात बांगड्या भरल्यात म्हणून. ते तुमच्या स्त्रिया फोडतात, तुमचं धन लुटतात, तुमचे देह फोडतात आणि तुम्ही शंडासारखे बघत बसता. अरे उचला फार काय होईल? तुमचा जीव जाईल एवढंच ना. पण या काळात अन्याय अत्याचार सहन कर शेपथ जगण्यापेक्षा युद्धभूमीवर शूरवीरांचे मरण पत्कारा आणि स्वर्गलोकीचा. गावकरी पुरुषासारखे पुरुष असून एका मुठोही अनुमदाराला घाबरून सारखे पळत सुटता. चमत्कार मी नाही तर तुम्हीच तुमच्या पराक्रमाने करायचा आहे. वर्षाचा मुघलांना काही महाराष्ट्र देश गमावून बसलेला आहे. त्यांना गुलामीचीच त्यांना सबळ करायला हवं. त्यांचा एकेलागी मग चालणार नाही. महाभ्रमंती करायला हवी, महासंघटन करायला हवं. स्वातंत्र्य संदेश लोकांपर्यंत पोचवायला हवा. जय जय रघुवीर समर्थ बोला. जय जय रघुवीर समर्थ.
सर्वांनी हे देशात देवाचे कार्य आहे. शुभास्ते पंथाने जय जय पांडुरंग हरी, जय जय राम कृष्ण हरी. यावे यावे तुकाराम महाराज, आपण स्वतः आमच्या भेटीला आलात. आलो म्हणजे काय, तुमच्या राम भक्तीने मला इथे खेचून आणलं. स्वामी, तुमचं कार्य मोठं आहे आणि गावोगावी पसरत आहे. महाराज, मी तुमच्या भक्तीपंथा साधू आहे, पण मला असं वाटतं की देश शिकायला हवं, तरच धर्म जगेल आणि त्यामुळे राजकारण लक्ष घालायला हवं. अगदी बरोबर स्वामी, पण गेली काही दशकं महाराष्ट्राला नेता लाभला नाही. त्यामुळे बिकट प्रसंग ओढवला आहे. मोठा खेद वाटतो त्याचा. महाराष्ट्र जनतामध्ये मुखी मेंढे झाली आहे. पण त्यांना योग्य ती वाट दाखवणारा, शांततेत चमकवणारा एक वीर आता दिसला आहे. खरं आहे, शिवनेरीवर शिवबाचा जन्म झाला आणि पोळ वयातच 4 माळण घेऊन हाताशी धरून निकराचे युद्ध चालवले आहे. त्याला ईश्वराचे पाठबळ मिळो. तुम्ही वाडकरी होऊन जनताकडे चालला. आम्ही स्थापना करून बलोपासना करतो. एक सशक्त राम शिवांच्या बाजूने मनातील सर्वांचं मन वळतो. त्यांना सर्व आले पाहिजे. जय जय रघुवीर समर्थ. तुम्हाला भेटून परम संतोष झाला. येतो आता. निरोप घ्या. जय जय पांडुरंग हरी, जय जय राम कृष्ण हरी.
दर्शन घडलं. शिवांच्या भेटीची आस लागून राहिली आहे. म्हणजे हात कसे बघत करताय विचार विनिमय करायला. कल्याण स्वामी लेखनातच आहे घेऊन इथे या. सांगा स्वामी समर्थ काय लिहून घेऊ? दासबोधाचे पुढचे श्लोक सांगणार ना आज? नाही कल्याण स्वामी, पत्र शिवांना आमच्या भेटी नको असे लिहा. महामेर बहुत जनासी आधार अखंड सिद्धीचा निर्धारू श्रीमंत योगी. लिहिलं? वाचून दाखवा बरं. यशवंत कीर्तिवंत समर्थवंत बरडवंत नीतिवंत पुण्यवंत शांत राजा आचारशील विचारशील दानशील धर्मशील सागरपणे शिष्य सक्रथाय नरपती हायपती गणपती भूपती जलपती पुरंदर आणि शक्ती पुष्भागी धीर उदार गंभीर शिवप्रियेशी तत्पर सागरपणे रूपपण तुच्छ केले. हे पत्र शिवांना पाठवा आणि त्यांना म्हणावं सर्व रामदास संप्रदायाचा समर्थ करून त्यांच्या सेवेस या. रामदास संघ म्हणतो तेव्हा सज्जनगडावर येऊन भेटण्याचे अवश्य करावे. हो स्वामी, लगेच धाडतो हे पत्र शिवा. Namaskar.